नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 ओवी 36 ते 47 ह्याच्या सहवासात आपण जाऊया. 6व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला योग मार्गाचं संपूर्णपणे मार्गदर्शन करणार आहेत. त्या दृष्टीने संवादाला सुरुवात होतीये आणि संवादाच्या अगोदर श्रोत्यांची, साधकांची मनोभूमिका काय असावी या दृष्टीने ज्ञानोबारायांनीही काळजी घेतली आहे. अध्यात्म मार्गात सद्गुरूंचं स्थान हे सर्वोच्च आहे. गुरुतत्व हे सर्वोच्च आहे आणि ह्या गुरुतत्वाची जर कृपा झाली तर काहीही अशक्य नाही. निर्गुण निराकार परब्रह्म हे साकार सगुणात येऊन सुद्धा अवतरतं ते त्या गुरुकृपेमुळेच. आणि हेच ज्ञानोबारायही आपल्याला सांगतायत. तेणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परिभोगवीन इंद्रियान करवी. हे ब्रह्मस्वरूप हे रूपाच्या आकाराच्या पलीकडचं आहे. परंतु गुरुकृपा असेल तर शब्दाच्या साह्याने सुद्धा ते दाखवता येईल. गुरुकृपा असेल तर जे अरूप आहे, निराकार आहे, ज्याला कुठला आकारच नाही, ते सुद्धा दाखवता येईल. गुरुकृपा असेल तर जे इंद्रियांचा विषय होऊ शकत नाही, अर्थात इंद्रियांच्या साह्याने समजून घेता येत नाही, अनुभव घेता येत नाही, असं जे अतींद्रिय आहे, परंतु गुरुकृपा असेल तर इंद्रियांच्या साह्यानेच आणि इंद्रियांच्या सानिध्यात असतानाच त्याचा सुद्धा अनुभव घेता येईल. हे विश्वासाने ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत आणि ह्यातून आपल्याला गुरुकृपेचं महात्म्यच प्रगट करून सांगतायत. भगवंतांच्या आणि अर्जुनाच्या संवादाला सुरुवात होत आहेत त्यावेळी जे श्रीकृष्ण परमात्मा अर्थात साक्षात भगवंत अर्जुनाला आता योगाबद्दल सांगणार आहेत. त्यांना भगवंत का म्हटलंय तर ऐका. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ, म्हणून तो भगवंतू. जो निस्संगाचा सांगा तू, तो म्हणे पार्था दत्त चित्तू होई आता. असा जो साक्षात भगवंत तो अर्जुनाला म्हणतोय की अर्जुना, आता तू माझं बोलणं लक्ष देऊन ऐक, सावध होऊन ऐक. आणि हे सांगणारा कोण? तो भगवंतू. आणि तो कसा आहे तर तो उपाधिरहित आहे. तो कुठल्याही गोष्टींनी बांधला जात नाही. कुठल्याही गोष्टींच्या संगतीत आला तरी त्याच्यावर त्याचा परिणाम होत नाही, म्हणून तो निस्संगो. विषयांपासून पूर्णपणे अलिप्त असा हा निस्संगो. आणि विषयांपासून अलिप्त राहण्याचा अभ्यास करणारे जे साधक त्यांचाच तो सांगाती आणि सखा असतो.
हा भगवंत कसा, तर त्याच्या ठिकाणी 6 गुण पूर्णपणे वास करतात. ते नित्य ज्याच्यापाशी राहतात तो भगवंतू. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ. या 6 गुणांचं वसती स्थान म्हणजे भगवंत. ते भगवंत अर्जुनाला सांगतायत, ऐके योगी आणि संन्यासी जनी, हे एकची सिनाने झणी मानी, एरवी विचारी जती जव दोन्ही, तव एक चेते. सांडिजे दुजया नामाचा आभासू, तरी योगू तोची संन्यासू, पाहता ब्रह्मी नाही अवकाशू, दोहींमाची. माऊली हो, सर्वसामान्यपणे आपल्याला योगी आणि संन्यासी ह्या 2 भागांमध्ये साधक मंडळी विभागलेली दिसतात. ज्ञानोबारायांच्या दृष्टीने आपण जर बघितलं तर ते सांगतायत की लोकांमध्ये हे 2 प्रकार दिसतात, परंतु नीट विचार करून पाहिला तव एक चेते, तर ते दोन्ही वेगवेगळे नाहीत. योगी आणि संन्यासी हे प्रकार 2 वेगवेगळे नाहीत, तर ते दोन्ही एकच आहेत. 2 नावं फक्त वेगवेगळी दिसतात. सांडिजे दुजया नामाचा आभासू, 2 नावं वेगवेगळी दिसतात. तो आभास आहे. त्याचा जर त्याग केला तरी योगू तोची संन्यासू. जो योगी आहे तो संन्यासी पण आहे, आणि जो संन्यासी आहे तो योगीही आहे. आणि अर्थात हे दोन्ही प्रकार, ह्या दोन्ही प्रकाराच्या साह्याने वाटचाल करून साधक ज्या ठिकाणी पोचतो ते ब्रह्मस्वरूप एकच आहे. त्यामुळे पाहता ब्रह्मी नाही अवकाशू, दोहींमाची. त्या ब्रह्मस्वरूपापाशी येऊन मिळाल्यावर आपण कुठल्या मार्गाने वाटचाल केली आहे, ते मार्ग 2 वेगवेगळे आहेत, हा भेदभाव राहतच नाही. हेच ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत. अर्थात भगवंत हेच आपल्या मुखाने अर्जुनाला सांगतायत. हे समजून घेण्याच्या दृष्टीने ज्ञानोबाराय म्हणतात, जैसे नामाचे नि अनारिसेपणे, एका पुरुषाते बोलावणे, का दोहीन मार्गे जाणे एका चिठाया. ना तरी एकची उदक सहजे, परी सिनाना घटी भरिजे, तैसे भिन्नत्व हे जाणिजे योग संन्यासाचे. योग मार्गाचं आणि संन्यास मार्गाचं ऐक्य कसं आहे हे आपल्याला या ओव्यांमधनं समजून घेता येतं. योग मार्ग आणि संन्यास मार्ग वरवर भिन्न जरी दिसले तरी आंतरिक एकच आहेत, हेही समजून चुकतं. अहो, एकाच व्यक्तीला 2 नावांनी बोलावलं जातं, आपणही बघतो. एकाच व्यक्तीला दादा म्हटलं जातं, आप्पा म्हटलं जातं, परंतु ओ देणारी व्यक्ती एकच असते. जैसे नामाचे नि अनारिसेपणे, एका पुरुषाते बोलावणे. किंवा 2 वेगवेगळे मार्ग पण एकाच गावी जात असतात, एकाच ठिकाणी जाऊन पोचत असतात. दिसायला वाटचाल करायला मार्ग 2, पण मुक्कामी एकाच ठिकाणी नेऊन पोचवतात. त्याचप्रमाणे एकच पाणी
पण दोन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये जर भरलं तर ते वेगवेगळं दिसतं, परंतु दोन्ही भांड्यांमध्ये पाणी मात्र एकच असतं. तैसे भिन्नत्व हे जाणीजे योग संन्यासाचे. ह्या उपमांच्या आधाराने आपल्याला योग मार्ग आणि संन्यास मार्ग हे दोन मार्ग वाटतील, परंतु एकाच ठिकाणी नेऊन पोहोचवतात. ऐके सकळ संमते जगी अर्जुनागा तोची योगी, जो कर्मे करुनी रागी नोहेची फळी. जैसी मही हे उद्भिजे जनी अहम बुद्धी विण सहजे, आणि तेथींची तिये बीजे अपेक्षीना. योग मार्गाविषयी सांगताय. योग मार्गावरून जो वाटचाल करतोय तो योगी. तो योगी सर्व सामान्यपणे जगामध्ये कसा ओळखला जातो, तो कसा राहतो, तर त्याविषयी सांगताना ज्ञानोबाराय म्हणतात की अरे ज्ञानी जाणकार लोकांनी असं सांगितलेलं आहे की जो आपली सर्व यथायोग्य कर्म करतो, ज्याच्यामध्ये आपलं विशेष हित आहे, अर्थात आत्महित आहे, ती विहित कर्मही करतो, परंतु अशी सर्व कर्म करून सुद्धा कर्मफळाच्या ठिकाणी जो इच्छा धरीत नाही, अर्थात कर्माचं जे फळ मिळणार आहे त्यामुळेच मी सुखी होणार आहे, त्यामुळेच मला आनंद होणार आहे, अशा प्रकारे तो कर्मफळावर आसक्त राहत नाही, तोच योगी होय. अर्जुना, तोच योगी होय. ऐके सकळ संमते जगी अर्जुनागा तोची योगी, जो कर्मे करुनी रागी नोहेची फळी. इथे रागी म्हणजे अनुरागी, कर्मफळावर प्रेम न ठेवणारा. आता सर्व विहित कर्म तर करायची, पण कर्मफळावर आसक्ती ठेवायची नाही म्हणजे नेमकं काय? ज्ञानोबाराय म्हणतात, अहो पृथ्वीचंच उदाहरण घ्या ना. ही पृथ्वी माता आपल्या भूगर्भातनं सर्व सृष्टी उत्पन्न करते. सहजपणे झाडं, पानं, फुलं, फळं उत्पन्न करते. परंतु आपण उत्पन्न करतोय याचा कुठल्याही प्रकारे अभिमान धरत नाही, आणि त्याचबरोबर या झाडांना, वेलींना येणाऱ्या फळांबद्दल, फुलांबद्दल कुठलीही आसक्तीही ठेवत नाही. पृथ्वी माता फक्त उत्पन्न करण्याचं काम करत जाते. अशाच प्रकारे आपल्यासाठी जे योग्य आहे, यथायोग्य आहे, तेच तो योगी सुद्धा करत जातो. तैसा अन्वयाचे नि आधारे जातीचे नि अनुकारे, जे जेणे अवसरे करणे पावे, ते तैसेंची उचित करी, परी साटोपू नोहे शरीरी, आणि बुद्धीही करोनी फळवेरी जायेची ना. ओवी क्रमांक 45 आणि 46. ज्ञानोबाराय म्हणतायत, अशाच प्रकारे साधक मंडळी, माऊली आपण सर्वजण आपल्या वंश परंपरेत, आपल्या वर्णाला धरून जी काही कर्म आपल्याकडे चालत आलेली आहेत, आपल्याला आपल्या स्वभावानुसार उपलब्ध असलेली कौशल्य, ज्ञान, गुण ह्यांच्या साह्याने जो योग्य कर्मांचं आचरण करतो, पण ती कर्म करत असताना शरीराच्या ठिकाणी देहबुद्धीच्या साह्याने ह्या कर्माचा कर्ता मी आहे, ह्या कर्तृत्वाच्या अहंकाराने जो
गर्विष्ठ होत नाही, जो फुगून जात नाही आणि त्याचमुळे ज्याची बुद्धीही कर्मफळाविषयी आसक्त राहत नाही, म्हणजेच कर्म करून विषयांच्या ठिकाणी तो आसक्त होत नाही, तर फक्त योग्य कर्म करायचेत ह्या दृष्टीनेच जो तत्पर असतो, ऐसा तोची संन्यासी पार्थागा परियेसी, तोची भरवसे निसी योगीश्वरू. भगवंत पार्थाला म्हणतायत की अर्जुना, सर्व लोकांमध्ये राहून सुद्धा जो अशा रीतीने कर्म करणारा असतो तोच संन्यासीही असतो आणि तोच निश्चयाने योगीही असतो. यथायोग्य कर्म करणं, त्याचबरोबर इंद्रियांच्या ठिकाणी देहबुद्धीच्या ठिकाणी कर्तृत्वाचा अहंकार न घेणं, सर्व कर्माचं फळ भगवंताच्या चरणी अर्पण करणं, या सर्व अभ्यासामधनं आपोआप मनामध्ये वैराग्य, विरक्ती, भक्ती, सेवा, ज्ञान हे सर्व मनामध्ये प्रगट होतं, मनामध्ये परिवर्तन घडतं. आणि जे परिवर्तन संन्यास मार्गाने जाऊन, योग मार्गाने जाऊन अंतःकरणाचं घडतं, तेच कर्म मार्गाने जाऊनही घडतं. हेच भगवंत अर्जुनाला सांगतायत. आणि म्हणूनच ते म्हणतात की आपल्याला सुद्धा अशा रीतीने कर्म करायचं आहे. माऊली हो, आपणही भगवंताच्या ठिकाणी हीच प्रार्थना करूयात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.